श्री गुरुदेव दत्त. लोककल्याणासाठी पृथ्वीवर अवतरलेले, साधेपणात महानता जपणारे दत्तात्रयाचे साक्षात अवतार ओम श्री चिले महाराज. परमपूज्य चिले महाराज यांचा जन्म 15 ऑगस्ट 1922 रोजी पन्हाळाजवळ जेऊर गावात झाला. मात्र त्यांचे मूळ गाव पैजारवाडी, सोलापूर हेच त्यांचं म्हणजे कार्यक्षेत्र. बालपणापासूनच त्यांचा स्वभाव अत्यंत अनोखा होता. ते एकांतात बसत, अनवाणी वाऱ्याच्या वेगाने फिरत आणि लोक त्यांना पाहून अचंबित होत. भैरवनाथ मंदिर, मसाई मंदिर, टेबलाई माता मंदिर व सिद्धेश्वर मंदिरात वेळ घालवणे त्यांना विशेष प्रिय होते. श्री चिले महाराजांचे पहिले गुरु श्री गराडे महाराज होते. त्यांनी गुरूंची अत्यंत निष्ठेने सेवा केली. फुले, गंध, कापूर ची सेवा अगदी बालवयात त्यांनी केली. गराडे महाराज प्रसन्न होऊन म्हणाले, बाळा, कोल्हापूरला माझे गुरु श्री सिद्धेश्वर महाराज आहेत, त्यांच्याकडे जा. पुढे श्री सिद्धेश्वर महाराज आणि पाटील महाराज त्यांचे गुरु झाले. कणकवलीचे अवलिया संत श्री शंकर महाराज यांना ते आपले मोठे बंधू दादा मानत. साधा पेहराव, मोजके शब्द, पण बोलण्यात अफाट मूर्ता. ते एकाशी बोलत पण संदेश अनेकांना मिळत. श्री चिले महाराज हे दत्तावतारी सत्पुरुष होते. कोल्हापुरात, सातारा, नाशिक या भागात त्यांनी विशेष संचार करून अनेकदा ते म्हणत, मीच ब्रह्म आहे, मीच दत्त म्हणत. श्री चिले महाराजांची समाधी पैजारवाडी येथे आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे, ज्या ज्या वेळेस संत महंत लोकांमध्ये वावरत असतात, सभोवतालच्या लोकांना त्यावेळी ते कोणी वेगळे आहेत का जाणवत नाही. मात्र त्यांचे कार्य संपले की सर्वांना त्याची जाणीव लागते. त्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखनातून काही गोष्टी जाणवू लागतात. अशांची समाधी असेल तर समाधी दर्शनही घेतात. यापैकी एक आहे दत्त चिले महाराज. पण त्यांची समाधी मात्र रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर पैजारवाडी या लहानशा गावात आहे. त्यांचा जन्म देखील पैजारवाडी येथेच झाला. पण जन्मानंतर थोड्या दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत कोल्हापूर येथे मुक्कामी राहिले. वयात त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यांनी काही काळ अन्नपाण्याशिवाय काढला. कधी कधी 10 ते 12 दिवस उपवास घडत असे. त्याही अवस्थेत त्यांनी भ्रमंती सुरूच ठेवली. त्यांच्या बोलण्यात एक विशेष प्रकारची गूढता असे. ते लोकांना ब्रह्म म्हणजे काय हे समजावून सांगित. सर्वच भक्तांना ते एकसारखे वागणूक देत असेल. 1985-86 दरम्यान पैजारवाडी येथे ते समाधीस्थ झाले. त्यांची कासव या प्राण्यावर विशेष प्रीती होती. म्हणूनच कासवाच्याच आकाराचे समाधी मंदिराचे बांधकाम केलेले आहे. ते अतिशय देखणे असून 60 ते 80 फूट उंची आहे. आकर्षक मार्बलमध्ये समाधी मंदिर आहे. मंदिरात वास व्यवस्था, भोजन व्यवस्था आहे. परिसर अतिशय सुंदर व आध्यात्मिक स्पंदनाने भरलेला आहे. जमल्यास प्रत्येकाने पैजारवाडी येथे जाऊन चिले महाराजांचं दर्शन घ्यायला पाहिजे. दत्तगुरूंची वाडी पैजार, चिले महाराज येथे अवलिया थोर. शिवपिंडीचा सुंदर आकार, समाधी आत बैसले गुरुवर. कूर्मपृष्ठाचे ते अंबर, कृपाछत्र असे वविले थोर. कवच टणक अति अपार, प्रारब्धाचा त्यावरी नचले चोर. घ्या आसरा अन आधार, कापेल काळी जणू थरथर. पोषित असे कासवाची नजर, जाता चरण पद कमलांवर. चला चला हो वाडीसी सत्वर, घ्या हो घ्या दर्शन सत्वर. कोट टोपी पायी विजार, अवधूतची हा झाला साकार. म्हणजे यांचं जे राहणीमान होतं, काळा
कोट, विजार आणि टोपी इतकं साधं राहायचंय. दत्तगुरूंची असे किमया थोर, आशीर्वाद तुम्हा त्वरित अपार. कृष्णदास गाठी वाडी पैजार, प्रारब्धा ना उरला थार. कृपा अपार, आनंदाना पारावार. आले आले महाराज चिले, पैजार वाडीसी दर्शन दिले. कोट टोपी पायजमा शोभले, चरणागुष्टांसी मी स्पर्शिले. असुदे मृदू बोलिले, मागील द्वारी निघून गेले. अस्तित्वाची प्रचिती दाविली, घडता आनंद मन भरले. कृष्णदासे महाराजा प्रार्थले, तात्काळ दर्शनासे घडले. ओम दत्त चिले, ओम दत्त चिले, मंत्र हा अखंड जपा तुम्ही भले. नामात प्रेम वाढेल कले कले, स्मरणेची भरतील नेत्र अश्रुजले. सद्घटित कंठे त्या स्मरता श्रीचिले, प्रसन्न होऊन प्रकटितील पुन्हा सामोरी ते भले. अनन्य भावासी केवळ अस्ति बुकेले, सेवाया तोची घेतला अवतार धरातले. नयनी ही मूर्ती घ्या तुम्ही भले, मुत्स्य नेत्र करुणे ओतंबले. जे जे जीव हृदयी हा मंत्र गर्जले, मंत्र न केवळ ठरली ती कवच कुंडले. किती सुंदर लिहिलेलं आहे. यह पर सौख्य सर्व त्यासी लाभिले, प्रसन्न झाले त्यावेळी महाराज श्रीचिले. कृष्णदास जपतो नित्य, ओम दत्त चिले. तो सोनी अनंत आशीर्वाद देती महाराज श्रीचिले. ओम दत्त चिले, मंत्र पंचाक्षरी. तुझा पुन्हा मंत्रा नाही याची सरी, सामर्थ्य भरला असे अपारी. अनुभव त्याचा घ्या आपुल्या अंतरी, म्हणा मंत्र हा तुम्ही वैखरी. पिडा टाळती सर्व क्षणाभितरी. ओम असे आदिबीज दत्त तो मोक्षकारी. प्रकटला श्री चिले रूपे, अंबेच्या कोल्हापुरी. जपा नाम जो उठे रोम रोमावरी, होता ऐसे पहाल मूर्ती उभी समोर. असे महाराजांची कल्पवृक्षावरी, लाभेल ज्या भाग्या त्याच्या नाही हो सरी. कृष्णदास जपे नाम नित्य हृदयांतरी, प्रकटले महाराजांनी कृपा केली अपारी. म्हणा दत्त चिले, एक भाव भले, महाराज करतील तुमचे सर्वची भले. नाम घेता अंतरी जे का कळवळले, प्रारब्ध भोग त्यांचे सर्वची टळले. नामोकी त्यांच्या सदा हे रंगले, वाटे जणू त्यांचे पुण्यची फळले. महाराज त्यावरी अपार कृपा हो वर्षले, आत्मनंदे त्यांचे हृदय हो भरले. कृष्णदास जपतो नित्य ओम दत्त चिले, म्हणा ते सर्व तुम्ही ओम दत्त चिले. भक्तजना अंतरी दत्त प्रेम दाटले, करविरी तेची प्रेम रूपे प्रकटले. अवतारे अवलिया रूप घेतले, अवधूत प्रकटले नामे श्रीचिले. उन्मनीत जे अखंडीच हो रमले, कल्पित कृपा त्यांची किती हो लादले. बाह्यांगे जमदग्नी रूप जरी धरले, करुणा अनुप्रेम तरी असे भरले. करुणेने हृदय जेव्हा जेव्हा हे द्रवले, कृपे त्या अनंत संकटी हो तरले. ओम दत्त चिले म्हणा क्षणताची तुस्तले, स्मर्तुगामी दत्तासे कृष्णदासे पाहिले. ओम श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.